मित्र हो नमस्कार. सर्व पालकांना खूप खूप शुभेच्छा. आणि पालकांनी सतत जागृत राहावं म्हणून एक छोटासा संदेश. पालक मित्र हो, माझ्या शैक्षणिक मुद्द्यांवर आधारित माझं जे पुस्तक आहे आपले आनंदांक, या पुस्तकातला एक छोटासा प्रसंग मी आपणास सांगणार आहे. पालक हो, कधीकधी असा प्रसंग पडतो, असा प्रश्न पडतो की काउन्सेलिंग करायचं, समुपदेशन करायचं ते नक्की कोणाचं. माझा एक विद्यार्थी, त्याचे वडील अचानक वारले. त्यामुळं मोठा प्रसंग ओढावला त्यांच्यावर आणि हा एकुलता एक मुलगा. त्यामुळे त्याची शिक्षिका आई त्याला माझ्याकडे घेऊन आली आणि सर म्हणाली, मला खूप टेन्शन आलं आहे आणि मी आता काय करू, थोडंसं मार्गदर्शन करा. मलाही थोडंसं वाईट वाटलं, कारण एखाद्या कुटुंबावर जर अचानक असा प्रसंग आला तर त्यांनी काय करायचं, हा प्रसंग आणि हा प्रश्न पडतोच. मग ठीक आहे म्हटलं. मग त्या मुलाला मी दररोज घरी येऊन बसायला सांगितलं काही तास आणि अभ्यास कर माझ्यासमोर सांगितलं. गप्पा मारता मारता एक दिवस त्याचं आणि माझं छान नातं जमलेलं होतं. गप्पा मारता मारता एक दिवस त्यानं मला आपला एक छानसा मोबाईल दाखवला. मी म्हटलं, काय रे, नवीन मोबाईल मिळाला? होय म्हणाला. अगदी आनंदात होता. वडील गेल्याचं दुःख आता थोडंसं कमी झालेलं होतं. अर्थात वडिलांना कधी विसरणं हे शक्य नाही, पण तरी त्यातून ते कुटुंब सावरलेलं होतं. म्हटलं, मोबाईल कोणी दिला तुला? तर तो म्हणाला, आजोबानं आणि आईने. ठीक आहे, मग मोबाईल कितीचा? तर 21,000चा. आता त्यावेळी 21,000 म्हणजे साधारणतः 8-10 वर्षापूर्वी 21,000चा मोबाईल म्हणजे खूपच महागडा आणि दुर्मिळ, आम्हाला सामान्य माणसांना बघायला दुर्मिळ असा होता. आता मोबाईल 40,000चे असतात किंवा 40,000च्या पलीकडेचे पण असतात. त्यामुळे आता विशेष कौतुक राहिलं नाही मोबाईल हँडसेटमध्ये. आणि त्यावेळी माझ्यासाठी तरी 2-2.5 हजाराचा मोबाईल हाच एक अप्रूपीचा विषय होता. पण 21,000चा मोबाईल बघायला मिळतो म्हटल्यानंतर मी पटकन बायकोला हाक मारली, अगं ये 21,000चा मोबाईल बघे, कसा असतोय तो बघूया आपण. ती पण धावत आली. 8वीतल्या विद्यार्थ्याकडे 21,000चा मोबाईल होता. मी म्हटलं, कौतुकाने विचारलं, अरे तुला एवढा मोठा मोबाईल कोणी घेऊन दिला? एवढा महागडा मोबाईल कसा आला तुझ्याकडे? तो मला, माझा वाढदिवस होता परवा आणि आजोबांनी 10,000 घातले आणि वरचे पैसे आईनं घातले आणि मला वाढदिवसाला मोबाईल घेऊन दिला. मी कौतुकाने, तू खूपच लकी आहेस म्हणालं, की एवढ्या लहान वयात तुला 21,000चा मोबाईल मिळाला. आम्ही एवढे कष्ट करून आम्हाला 2,500चे 3,000चे मोबाईल हँडसेट बदलता येत नाही आहेत. कौतुक आहे तुझं म्हणाले. आजोबा खूपच खुश असतील. होय म्हणाले, वाढदिवसाला मला काय द्यायचं हा त्यांना प्रश्न पडला म्हणून त्यांनी 21,000चा मोबाईल दोघांनी मिळून मला दिला. कौतुक झालं. मी म्हटलं, आता जपून ठेव, शाळेत आणू नकोस, कुणीतरी घेतील, कुणीतरी उचलतील, त्यामुळे घरीच ठेव. कारण त्यांनी तो मला कौतुकाने दाखवायला आणलेला होता. प्रसंग इथे संपला. प्रश्न मला पडला, आता या मुलाच्या आईने मला सांगितलं होतं की मार्गदर्शन करा. आता मार्गदर्शन नक्की कुणाला करायचं? आजोबांना करायचं की त्याच्या आईला करायचं? मी त्या मुलाकडे चौकशी केली की घरात किती मोबाईल आहेत? तर तो म्हणाला, आजोबांचा एक आहे, आईचा एक आहे, बहिणीचा एक आहे आणि आता हा त्याचा, म्हणजे 4 मोबाईल. वडील गेलेला प्रसंग आहे. 4 मोबाईल घरात आहेत. 4 मोबाईलचं रिचार्ज दर महिन्याला करायला किमान 1,000 रुपये तरी लागत असतील. 1,000 रुपये आता दर महिन्याला ते कुटुंब घालतं. हा हिशोब मी केला. माझ्यासारख्या सामान्य माणसानं हा हिशोब केला. कुठेतरी विद्यार्थी असे असतात, काही विद्यार्थी माझ्या जीवनामध्ये दिसले, मला येऊन गेले. मी त्यांना खूप आधार द्यायचा प्रयत्न केला. काट्याकुटातून अनवाणी चालत येणारे विद्यार्थी आहेत, कष्ट करतात. काय जे आई चटणी भाकरी देते ते डब्यात बांधून घेऊन येतात, असं शिकणारीही मुलं आहेत. आणि काही कुटुंबात 21,000चा मोबाईल 8वीच्या मुलाला कौतुक म्हणून देणारे पालकही आहेत. आता काउन्सिलिंग कोणाचं करायचं? तुमच्याकडे ऐश्वर्य असेल तर जरूर तुम्ही ते त्याला द्या, पण पैशाचा, वस्तूंचा उपयोग केव्हा आणि कसा करायचा याची जाणीव करून देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पालकांना मी आवर्जून सांगतो की अरे, तुमच्याकडे सुदैव आणि ऐश्वर्य आलेलं आहे, पण गाडी घोडा असेल, सोनं नाणं असेल, इतर महागड्या वस्तू असेल, त्या वस्तू तरी तुमच्याकडे सहजपणे आलेत काय? ते मिळवायसाठी सुद्धा तुम्हाला कितीतरी कष्ट पडलेले आहेत.
या कष्टाची जाणीव तुम्ही मुलाला करून द्या. इतक्या लहान वयातल्या मुलाला, 8वीतल्या मुलाला खरंच ह्या मोबाईलची गरज होती काय? एखादा कॉलेजचा विद्यार्थी असेल, त्याला ऑनलाईन काहीतरी बघायचं असेल, गुगलवर काहीतरी सर्च करायचं होतं असेल, तर त्याला दिलात किंवा एखादा लॅपटॉप घेऊन दिलात तर एक वेळ मी समजू शकतो. पण आजकाल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे पालकांचं काउन्सेलिंग करणं, पालकांचं समुपदेशन करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. आज आम्हा शिक्षकांसमोरचं सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल तर पालक जे येतात त्यांचं समुपदेशन कसं करायचं. कारण ते आधी शाळेपर्यंत पोचत नाहीत. त्यांना 10 वेळा निरोप दिल्यानंतर मग ते येतात आणि काय म्हणतात, आमच्याकडे वेळ नाही, पटकन काय ते सांगा, काय असेल ते सांगा. त्यामुळं सांगायचं राहून जातं, कारण त्यांना आमच्याशी बोलायला वेळ नसतो. मुलाला मुलाला वेळ द्यायचं तर ते वेळेत भेटत नसतात मुलाला. 8-8 दिवस पालक भेटत नसतात. यामध्ये मुलाचं मात्र नुकसान होतं आणि नको त्या गोष्टीत मुलगा गुंतून जातो. एवढा स्मार्ट मोबाईल मुलाला दिल्यानंतर मुलगा काय करत असेल याचा थोडासा प्रत्येक पालकांनी विचार करावा. तुमच्याकडे ऐश्वर्य येऊ दे, सर्व प्रकारचं वैभव तुम्हाला लाभू दे, ही माझी इच्छा आहे. पण ते ऐश्वर्य, ते वैभव, त्याचा योग्य प्रकारे वापर कसा करायचा आणि जीवनाचा आनंद सगळ्यांनी मिळून कसा लुटायचा आणि जीवन पुढं कसं न्यायचं, प्रगती कशी करायची, हे प्रत्येक पालकांनी ठरवण्याची आता गरज आहे. म्हणून हा एक छोटासा संदेश माझ्या पुस्तकामधला तुम्हाला देत आहे. तुम्ही जागरूक व्हाल आणि तुमच्या मुलांकडे अगदी जाणीवपूर्वक लक्ष द्याल, त्याच्याशी 2 गोष्टी बोलाल आणि काय करायचं, केव्हा काय द्यायचं याचा जरूर विचार कराल असं मला वाटतं. अत्यंत तळमळीनं मी हा संदेश तुम्हाला देतो आहे. पालकांनो, जागरूक व्हा आणि आपलं मूल सांभाळा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलाला एक सांगा की आत्ता सगळं मी तुम्हाला हे देतो आहे, उद्या तू मोठं झाल्यानंतर आम्हाला तू सांभाळायचं आहेस, हे आवर्जून त्याच्या मनावर बिंबवा. कारण मुलं मोठी झाली, शिकली की ती परदेशात निघून जातात, तुम्हाला घरी एकट्याला ठेवून जातात. तिथून चौकशी करण्यात अर्थ नाही. आपलं मूल आपल्याबरोबर पाहिजे, हा संदेश त्या मुलाकडे द्या. खूप खूप सुखी व्हा, सगळ्यांनी तुम्ही आनंदात राहावं, असं एक शिक्षक म्हणून मला खूप तळमळीनं सांगावंसं वाटतं. खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा. का तर मला असं वाटतं की जास्तीत जास्त पालकांपर्यंत मला पोचायचं आहे, पालकांना जागरूक करायचं आहे. त्यासाठी माझी ही तळमळ. खूप खूप धन्यवाद.